नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित वाळके तुमचं ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत करत आहेत. तर मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन बद्दल पाहणार आहोत. तर आपण इनहेरिटन्स कशाला म्हणतो पाहिलं तर इनहेरिटन्स म्हणजे काय पाहिलं तर ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे जे की कॅरेक्टर्स आहेत, जे की पॅरेंट्सकडून जे कॅरेक्टर्स काय झालेले आहेत नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर झालेले, त्याला काय म्हणतो आपण इनहेरिटन्स. तर व्हेरिएशन म्हणजे काय पाहिलं गेलं तर व्हेरिएशन म्हणजे पाहिलं तर ज्या ड्युरिंग द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स ज्यांच्यामध्ये काय पाहायला मिळतंय डिफरन्स पाहायला मिळतोय, त्याला काय म्हणतात, त्या डिफरन्सला आपण काय म्हणतो पाहिलं तर वी कॉल इट द व्हेरिएशन. मग हे व्हेरिएशन येतं काय कशामुळं, त्यासाठी वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, जे फॅक्टर्स काय केले ऑलरेडी आपण ह्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. मग जे इनहेरिटेड कॅरेक्टर्स आहेत, जे कोणाला पाहिजे पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, म्हणजे की पॅरेंट्सकडून जे की F1 प्रोजेनीमध्ये येतील त्यांच्यामध्ये काही ना काही करतात चेंजेस आढळतात. तर सगळ्यात सुरुवातीला एक सायंटिस्ट होते ज्यांना सगळे वेल नोन आहेत, जे की मेंडेलने काय केलं होते, वेगवेगळे एक्सपेरिमेंट कॅरी आउट केले आणि त्या एक्सपेरिमेंट तुला काय मिळाले, काय रिझल्ट्स मिळाले, त्यांनी ते काय म्हणले सर्व जगासमोर मांडले आणि आपण त्यामुळे त्याला काय म्हणतो पाहिलं तर वी कॉल इज द फादर ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्सचा फादर काय म्हणतो आपण त्याला. पहिले त्यांनी खूप सारे एक्सपेरिमेंट ऑलरेडी रन केले होते. त्यांनी सुरुवातीला हनी बी, ॲरोडॉप्सिस प्लांट्स, म्हणजे वेगवेगळे एक्सपेरिमेंट कॅरी केले आणि शेवटी त्यांनी मात्र सगळ्यात सिम्पल आणि बेसिक एक्सपेरिमेंट मिळाला, त्यांनी काय निवडलं शेवटी पी प्लांट निवडलं. आता पी प्लांट का निवडलं तुम्ही पाहिले ऑलरेडी, की पी प्लांटच का निवडलं पाहिलं तर त्याची लाईफ सायकल कमी आहे, त्याच्यामध्ये आपण मिनिमम टाईममध्ये मॅक्झिमम प्रोडक्शन घेऊ शकतो. ठीक आहे, मग खूप सारे कॅरेक्टर त्याच्यामध्ये काय पाहिलं तर इनव्हॉलेजमध्ये त्यांनी काय केलं आहे पी प्लांट निवडले. मग त्यांनी निवडत असताना काय केलं पाहिजे तर त्यांनी 7 डिफरंट टाईप ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सिलेक्ट केले. त्यांनी त्या प्लांट्समध्ये पाहिलं की वेगवेगळे प्लांट्स त्यांनी पाहिले, त्यात त्यांनी काय पाहिलं की वेगवेगळ्या प्लांट्समध्ये काय आहेत वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. मग त्यांनी काय केलं असे 7 डिफरंट टाईप ऑफ पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स काय केले सिलेक्ट केले. आता मेंडेलचं लक एवढं चांगलं होतं की लक फॅक्टर सगळ्यात त्यासाठी काय ठरला इम्पॉर्टंट ठरला, कारण त्याने ऑलरेडी खूप साऱ्या प्लांट्सवरती स्टडी केला होता, पण तरीही त्याला काय झालं नाही, यश आलेलं नाही. सगळ्यात शेवटी त्यांनी काय केलं, जे की 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स यांनी जे सिलेक्ट केले होते, हे 7 पेअर ऑफ कॅरेक्टर्स पाहिले तर हे सगळेच्या सगळे पाहिले तर डिफरंट क्रोमोझोमवरती काय केले होते लोकेटेड केले होते. आता पाहिले गेलं तर आपण पाहिले गेलं तर नॉर्मल की एका क्रोमोझोम मल्टिपल जीन्स असतात, पण त्याचं लक एवढं चांगलं होतं की त्याने जे पेअर्स ऑफ कॅरेक्टर सिलेक्ट केले होते सगळेचे सगळे काय होते वेगवेगळ्या क्रोमोझोमवरती लोकेट करतो त्यांच्या जीन्स. म्हणून त्याला आपण म्हणतो की त्याचा लक फॅक्टर चांगला होता, जेणेकरून त्याला इनहेरिटन्स समजून घ्यायला काय केलं इझी गेले. अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल टू अंडरस्टँड दॅट टाईम. ठीक आहे, मग त्याने काय केलं 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतले. ते कोणते घेतले पाहिले गेले, त्याने पाहिले तर सगळ्यात सुरुवातीला घेतले जे की पॉडचा कलर काय कसा आहे पाहिले गेलं तर काहींचा ग्रीन होता तर काहींचा काय होता येलो होता. त्यातले काही कॅरेक्टर्स काय केले डॉमिनंट आणि काही रेसिसिव्ह कॅरेक्टर्स त्यांनी काय केले सिलेक्ट केलेत. आता डॉमिनंट आपण कशाला म्हणतो पाहिले गेलं तर डॉमिनंट्स असे आहेत जे काय करतात स्वतःचे कॅरेक्टर्स काय करतात शो करतात, त्यांना काय म्हणायचं डॉमिनंट्स. रेसिसिव्ह त्यांचे कॅरेक्टर शो करत नाहीत. ठीक आहे, त्यानंतर पाहिले गेलं तर सीड आहेत. सीडचा शेप कसा आहे पाहिलं तर राऊंड, दुसरा कोणता आहे रिंकल. पोझिशन फ्लावरची पाहिले तर ॲक्झियल आहे आणि दुसरे कोणते टर्मिनल आहे. त्याचबरोबर पाहिलं तर फ्लावरचा कलरमध्ये कोणता पाहिलं तर व्हायलेट आणि व्हाईट कलरचे फ्लावर्स आहेत. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर पॉटचा शेप कसा आहे पाहिलं तर इन्फ्लेटेड किंवा फुल आहे आणि दुसरं कसं आहे पाहिलं तर कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे थोडा सुकलेला टाईप आहे. त्यानंतर हाईट पाहिली गेली तर टॉल, हाईट पाहिली तर डॉर्फ आणि सीडचा कलर अगेन कोटलिडॉनचा कलर येलो आणि ग्रीन. हे त्यांनी काय केले 7 डिफरंट टाईप ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स काय केल्यात सिलेक्ट केल्यात. तर कसं लक्षात ठेवायचं पाहिजे तर लक्षात ठेवा फक्त एक हाईट आहे, हाईट कशी आहे टॉल आणि डॉर्फ, एक तर हाईटेड आहे किंवा डॉर्फ आहे. पण बाकीचे जर 6 कॅरेक्टर पाहिले तर 2 कशाचे पाहिले तर फ्लावरचे आहेत. फ्लावर कशात करणार पाहिले तर सीडचे 2, सीडचे करणारे पॉड, असे पॉडचे किती आहेत 2 कॅरेक्टर, असे 7 कॅरेक्टर्स त्यांनी काय केले ते सिलेक्ट केले होते. लक्षात ठेवा 2 फ्लावरचे, 2 सीडचे, 2 पॉडचे आणि 1 हाईटचा कॅरेक्टर्स. मग त्यांनी काय केलं तर पाहिले तर आता ह्या जीन्सचे इनहेरिटन्स त्यांनी चेक केलं पाहिलं तर कसं त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर क्रिस क्रॉस कनेक्शन होते आणि त्या ठिकाणी काय होते इनहेरिटेड कॅरेक्टर्स कसे काय होतात
एका पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे कसे ट्रान्सफर होतात. तर त्या पाहिलं त्यांनी काय केलं, वेगवेगळे क्रॉस केलं. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर सगळ्यात सुरुवातीचा क्रॉस पाहिलं गेलं तर मोनो हायब्रिड क्रॉस. आता मोनो हायब्रिड क्रॉस कशा म्हणला, मोनो म्हणजे काय, सिंगल. जर फक्त आणि फक्त एक कॅरेक्टर त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व असेल त्याला म्हणायचं मोनो हायब्रिड क्रॉस. आता त्यांनी काय केलं, 7 कॅरेक्टर सिलेक्ट केले, त्यात फक्त एका कॅरेक्टरचा त्यांनी काय केलाय, क्रॉस केलाय. बेसिक एक्झाम्पल आपण काय करतो, कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी. हे काय आहेत, टॉल. हे कसे आहेत, डॉर्फ. ह्यांचा क्रॉस केला तर काय मिळणार पाहिजे, तर आपल्याला कॅपिटल टी स्मॉल टी मिळणार आहे. ह्यांचा आपण अगेन सेल्फिंग केलं तर आपल्याला काय मिळणार पाहिजे, तर कॅपिटल टी क्रॉस दिस कॅपिटल टी स्मॉल टी. ह्यांचं क्रॉसिंग केल्यानंतर आपल्याला काय मिळतील पाहिजे, तर आपल्याला 4 प्रोजेक्ट मिळतील. हा टी बरोबर जाईल, हा टी अदरवाईज ह्या टी बरोबर जाईल, हा टी बरोबर जाईल, किंवा हा टी ह्या टी बरोबर जाईल. आपल्याला जर पाहायला गेलं तर काय मिळतील पाहिलं तर आपल्याला 3 जे पाहिजे गेलं तर 3 प्लांट कसे मिळतील, टॉल मिळतील. तर एक प्लांट कसा मिळेल आपल्याला, डॉर्फ मिळेल. रेशो कसा पाहिलं तर 3:1, 3 टॉल 1 डॉर्फ. आणि जिनोटायपिक कसे पाहिलं तर 1:2, 2:1. कॅपिटल टी वाले 1 मिळतील, कॅपिटल टी स्मॉल टी वाले 2 मिळतील, आणि स्मॉल टी वाले काय मिळेल, 1 मिळेल. हा त्यांचा काय झाला जिनोटायपिक रेशो 1:2, 2:1. आणि फिनोटायपिक रेशो पाहिलं तर काय मिळालं पाहिजे, तर 3 टॉल 1 डॉर्फ, 3:1. आता सेम डायहायब्रिडमध्ये पाहिलं गेलं तर काय होणार आहे, 2 डिफरंट टाईप ऑफ पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेणार आहे आपण, त्यांचं काय करणार आहे आपण, क्रॉसिंग करणार आहे. आता ह्यातच पाहिलं गेलं तर मोस्टली आपण 2 कॅरेक्टर जर सिलेक्ट केले, दुसरं जर आपण कॅरेक्टर कन्सिडर करा, एखाद्याने सीडचा कलर घेतला आहे, राऊंड रिंकल, आर स्मॉल आर. ह्या ठिकाणी आपल्याला काय म्हणजे फुल प्रोजेक्ट काय मिळेल, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल आर स्मॉल आर. हे काय मिळतं आपल्याला प्रोजेक्ट माहिती. ह्यांचं जर आपण सेल्फिंग केलं तर काय नाही पाहिलं गेलं तर कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर 2 हे पाहिलं तर ह्यांचं जर क्रेस क्रॉस जर कनेक्शन केलं तर आपल्याला पाहिलं तर काय मिळतं पाहिलं तर 16 डिफरंट टाईप ऑफ प्रोजेक्ट मिळतील. आणि त्या 16 डिफरंट टाईप प्रोजेक्टमध्ये किती मिळतं पाहिलं तर त्यातल्या जे की 9 टॉल आणि राऊंड मिळतील. आता 2 कॅरेक्टर्स लक्षात ठेवा, 3 टॉल आणि रिंकल मिळतील, 3 काय मिळतील डॉर्फ आणि राऊंड, आणि 1 काय मिळेल डॉर्फ आणि रिंकल. रेशो कसा आहे पाहिलं गेलं तर 9:3, 3:1 रेशो आपल्याला काय मिळतोय पाहायला मिळतोय. तो जर फिनोटाइपिक पाहिला गेला तर मोस्ट पाहिलं तर काय होतंय 1:2, 2:2, 1:2, 2:4, 2:2, 1:2, 2:1. जसं पाहिलं तर 1:2, 1:2 मध्ये आला 4, ह्या ठिकाणी वरतून मागून पण काय पाहिलं तर 1:2, 1:2. ठीक आहे, असे काय म्हणून पाहिलं तर रेशोमध्ये किती पाहिलं तर 4 काय त्या ठिकाणी डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स आहेत, जे की जिनोटायपिक रेशो. फिनोटायपिकमध्ये काय मिळेल 9:2, 3:2, 3:1. ह्याच्यावरती क्वेश्चन विचारतात की रेशो कोणता कशाचा काय. ठीक आहे, रेशो लक्षात मोनो हायब्रिड डायहायब्रिड क्रॉस हे मेंडेलने केलेले काय आहेत क्रॉस आहेत, त्याचे काही एक्झाम्पल आहेत. तर नेक्स्ट पाहूयात आपण पाहिले तर की त्याने वेगवेगळे काय केले आहेत मेंडेलने लॉ त्या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत. त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं त्याच्यावरून त्याने काय केलं थोडेसे लॉ डेव्हलप केले आहेत. 3 लॉ आहेत पाहिले ते मेंडेलचे. सगळ्यात सुरुवातीचा बेसिक लॉ आहे पाहिले तर लॉ ऑफ डॉमिनन्स. आता लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगतो पाहिले तर डॉमिनन्स म्हणजे काय, असे कॅरेक्टर्स पाहिले तर ज्यावेळेस आपण 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स काय करू पाहिले तर क्रॉस करू, त्यावेळेस विथ 1 or more सेट ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर क्रॉस द आलिल्स, जे की कॅरेक्टर्स आहेत दे अपियर इन अ F1 आर डॉमिनंट अँड वी डू नॉट अपियर इन अ F1 रेसेसिव्ह. ठीक आहे, जर आपण दोन्ही जर होमोझायगस जर इंडिव्हिज्युअल क्रॉस केले तर होमोझायगस इंडिव्हिज्युअल क्रॉस केल्यानंतर आपल्याला काय मिळतं पाहिलं तर फक्त आणि फक्त काय मिळतात, जे इंडिव्हिज्युअलचे कॅरेक्टर्स कसे पाहिले तर डॉमिनंट आहेत तेच कॅरेक्टर्स काय होतात ॲपियर होतात, जे रेसेसिव्ह कॅरेक्टर्स आहेत ते ॲपियर होत नाही. असं कोण म्हणलं पाहिलं तर मेंडेल म्हणला होता, त्याला म्हणतो लॉ ऑफ डॉमिनन्स. जसं आपण पाहिलं तर की कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी 3 टॉल मिळाले होते, त्यामध्ये हा टी ह्याच्यामध्ये काय पाहिलं तर एक डॉमिनंट आलाय एक रेसिसिव्ह आला, ह्याचं कॅरेक्टर दाखवत नाही. प्लांट कसं होणार पाहिलं तर
टॉलच होणार आहे. म्हणजे डॉमिनंट जे कॅरेक्टर शो करतो फक्त पाहिलं तर होमोझायगस जर आपण क्रॉस केला तर त्या ठिकाणी पाहिलेलं तर त्या ठिकाणी काय होतंय क्रॉसिंग जर पाहिलेलं तर रेसिड्यूचे कॅरेक्टर्स काय होत नाही F1 जनरेशनमध्ये ॲपेअर होत नाही. लॉ ऑफ सेग्रिगेशन काय म्हणतो पाहिलं गेलं तर व्हेन F1 हायब्रिड्स फ्रॉम गॅमेट्स द आलील सेग्रिगेट फ्रॉम इच अदर्स अँड इंटर इन टू द डिफरंट गॅमेट. आता तो काय सांगतो पाहिलं गेलं तर लॉ फक्त जे आलील्स होते कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी किंवा अदरवाईज कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी हा टी सेपरेट होणार आहे, हा टी सेपरेट होणार आहे. म्हणजे दोन्ही सेपरेट काय होणार आहे वर्क करणार आहे. हा स्मॉल टी इंडिव्हिज्युअल सेपरेट होईल, हा स्मॉल टी इंडिव्हिज्युअल सेपरेट होईल. त्याला काय म्हणायचं जे की आलील्स आहेत आलिंग ड्युरिंग द ट्रान्सफर ऑफ नेक्स्ट जनरेशन इट इज अ सेपरेटेड. मग आता पाहिलं तर काय नाही पाहिलं तर हे 4 आलील्स आहे, हा टी ह्या टी बरोबर असू शकतो, हा टी ह्या टी बरोबर असू शकतो. म्हणजे दोन्ही आलील हा एक आलेले हा एक आलेले हे आले दोन्ही काय आले तर सेग्रिगेट होतात. ठीक आहे, त्या काय म्हणतात लॉ ऑफ सेग्रिगेशन. ठीक आहे, F1 आलील जे की गॅमेट्स फॉर्म करतात ते काय होतात एकमेकांपासून सेपरेट होतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता थर्ड लॉ काय सांगतोय पहिलं होतं डॉमिनंट सांगितला, दुसरा लॉ काय सांगितलं पाहिलं तर सेग्रिगेशन सांगितलं, आता तिसरा लॉ काय पाहिलं तर इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता इंडिपेंडंट म्हणजे काय पाहिलं तर इंडिपेंडंट असॉर्टमेंटमध्ये काय होतं पाहिलं तर ज्यावेळेस आपण काय करतोय वेन मोर दॅन 2 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स किंवा फॅक्टर्स आली सेपरेट जर करतो त्यावेळेस इच पेअर ऑफ सेग्रिगेट इंडिपेंडंटली टू द अदर पेअर्स. म्हणजे प्रत्येक पाहिलं गेलं तर दोन जर आपण कॅरेक्टर जर सिलेक्ट केले तर पहिले कॅरेक्टर्स आहेत ते इंडिपेंडंटली सेपरेट होईल, दुसरं कॅरेक्टर इंडिपेंडेंटली सेपरेट होईल. असं कोण म्हणलं झालं तर मेंडेल म्हणला होता. म्हणजे तुम्ही समजा कॅपिटल टी प्लस कलर जर कन्सिडर केला ग्रीन त्याचा जर क्रॉस केला आपण स्मॉल टी किंवा राऊंड बरोबर तर येलो कलर बरोबर तर मोस्ट कॉमनली पाहिलं गेलं तर जे की कलर आहे कलरचे कॅरेक्टर्स वेगळे सेग्रिगेट होतील आणि जे की हाईटचे कॅरेक्टर ते काय होतील इंडिपेंडेंटली काय होतील सेग्रिगेट होतील. म्हणजे दोन्ही पाहिलं गेलं तर दोन्ही पेअर्स काय नाही पाहिलं तर इच पेअर सेग्रिगेट्स इंडिपेंडेंटली. दोन्ही पेअर्स काय पाहिलं तर इच आणि इंडिव्हिज्युअल्स काय होणार आहे सेग्रिगेट होताना काय होणार आहे इंडिव्हिज्युअली सेपरेट होणार आहे. ठीक आहे, आता दोन क्रॉस पाहिलं गेलं तर एक येतो टेस्ट क्रॉस आणि दुसरा येतो बॅक क्रॉस. आता काय करतो पाहिलं गेलं तर टेस्ट क्रॉसमध्ये काय ते पाहिलं तर टेस्ट क्रॉसमध्ये काय पाहिलं तर नॉर्मल आपण टेस्टिंग करतोय की त्यामध्ये ॲक्च्युअल कोणत्या टाईपचे काय आहेत आलील्स आहेत. मग हे समजून घेण्यासाठी आपण काय करतोय ज्या F1 प्रोजेनी येतात त्या F1 हायब्रिड्स आपण काय करतोय जे की होमोझायगस रेसिसिव्ह पॅरेंट्स आहेत किंवा होमोझायगस रेसिसिव्ह एखादा पॅरेंट्स असेल त्या होमोझायगस रेसिसिव्ह पॅरेंट्स बरोबर आपण काय करतोय क्रॉसिंग करतोय. त्याला काय म्हणता येईल तर टेस्ट क्रॉस. त्याच्यामुळे काय होतं पाहिलं तर जे मधले जेनेटिक कॉन्स्टिट्युशन ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला काय करता आहे समजते. त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये काय असेल आपण काय करतोय आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यामध्ये कॅपिटल टी का स्मॉल टी आहे का कॅपिटल टी स्मॉल टी आहे हे इझिली आपण काय करतोय आयडेंटिफाय करू शकतो बाय युजिंग द टेस्ट क्रॉस. ह्याच्यामध्ये पाहिले गेले तर दोन्ही कॅरेक्टर दोन्ही डॉमिनंट आणि रेसिसिव्ह कॅरेक्टरचे इक्वल चान्सेस आहेत. आता हा झाला टेस्ट क्रॉस. आता बॅक क्रॉस काय पाहिलं गेलं तर बॅक क्रॉसमध्ये आपण काय करतो पाहिलं तर की F1 हायब्रिड्स आहेत ह्याचे जे कॅरेक्टर आहे पाहिलं गेलं तर हा कॅपिटल टी स्मॉल टी एन कॅपिटल टी एन कॅपिटल टी स्मॉल टी सगळे कॅरेक्टर येतील सेम येतील. आपण टेस्ट क्रॉसमध्ये काय करतो पाहिलं तर ही जी F1 प्रोजेनी आहे ह्याचा बॅक क्रॉस काय बोलतो काय तर टेस्ट क्रॉस काय बोलतोय एकतर आपण काय करतोय होमोझायगस रेसिसिव्ह त्याला म्हणायचं टेस्ट क्रॉस. बॅक क्रॉसमध्ये काय करतो पाहिलं तर आपण कोणताही एक इंडिव्हिज्युअल घेतोय हा घेतोय किंवा हा घेतोय तुम्ही कुणाबरोबरही एका कोणत्याही पॅरेंट्स बरोबर काय केला जातोय क्रॉस केला जातोय त्याला म्हणायचं पाहिलं तर बॅक क्रॉस. बॅक क्रॉसमध्ये पाहिलं जात नाही काय होमोझायगस रेसिसिव्ह आहे का डॉमिनंट आहे कोणताही एक पॅरेंट्स सिलेक्ट करतात आणि ते सिलेक्ट केलेल्या पॅरेंट काय करतात क्रॉसिंग करतात त्याला म्हणायचं बॅक क्रॉस. बॅक जातो हे मागची एक जनरेशन करता आपण काय करतोय क्रॉसिंगसाठी जातो म्हणून त्याला काय म्हणते आणि कोणत्याही पॅरेंट बरोबर काय केलं जातं क्रॉसिंग केलं जातं. ह्याच्यामध्ये काय होतं पाहिलं तर जे की आपले डिझायबल कॅरेक्टर्स आहेत हे इन्क्रीज करायला मदत होते. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर होमोझायगसिटी आहे ही होमोझायगसिटी काय होते मेंटेन राहते आणि प्लस डॉमिनंट पॅरेंट्स मोस्ट करणार तर डॉमिनंट कॅरेक्टर्स काय होतात कंटिन्युअसली शो करतात. हे बॅक क्रॉसचं काय बेनिफिट्स आहेत. तर नेक्स्ट आपण पाहूयात डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलियन रेशो. आता मेंडेलियन रेशो मध्ये काय होतं तर हा मेंडेलने काय केलं होतं हा इट इज अ
सगळ्यात सुरुवातीला पायोनियर जेनेटिक्सचं कोण असेल तर पाहिलं तर अभ्यास केला असता मेंडेलने. पण खूप सारे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, जे फॅक्टर्स काय करतात, हे जे की नॉर्मल आपण जेनेटिक्स मानतो त्याला पण काय दाखवतात पाहिलं तर एक्सेप्शन दाखवतात. कारण बाकीचे पण काही फॅक्टर्स आहेत, जे फॅक्टर्स काय रिस्पॉन्सिबल फॉर द गव्हर्न द एनी ऑफ कॅरेक्टर्स. कोणतं कॅरेक्टर्स आपल्याला ठरवायचे ह्याच्यावरती काय पाहिलं तर वेगवेगळे जीन्स आहेत, वेगवेगळे आलिल्स आहेत, वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. हे फॅक्टर्स काय दाखवतात पाहिलं तर त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे कॅरेक्टर शो करतात. त्याला काय म्हणलं तर पाहिलं तर जे की मेंडेलच्या लॉमध्ये कुठं काय होत नाही, फिट बसत नाहीत. मग अशांना काय केलं तर पाहिलं तर अशाने टाकलं आपण इट इज अ मेनली डेव्हिएशन फ्रॉम द मेंडेलियन रेशो. त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर जिन इंट्रॅक्शन्स आहेत. जिन इंट्रॅक्शनमध्ये पाहिलं गेलं तर एक इंट्राजेनिक इंट्रॅक्शन्स आहेत आणि दुसरं कोणते पाहिलं तर इंटरजेनिक इंट्रॅक्शन्स आहेत. इंटरजेनिक इंट्रॅक्शन म्हणजे पाहिलं गेलं तर दोन आलिल्सवरती होणाऱ्या काय आहेत, म्हणजे सेम आलिल्सवरती काय होत असेल तर सेम आलिलमध्ये जर इंट्रॅक्शन होत असेल तर इंटरजेनिक इंट्रॅक्शन्स, आणि दोन डिफरंट याच्यामध्ये असेल तर इंटरजेनिक, किंवा दोन वेगवेगळ्या आलिल्स डिफरंट आलिल्समध्ये जर इंट्रॅक्शन होतं त्या म्हणतात इंटरजेनिक इंट्रॅक्शन्स. आता इंट्राजेनिकमध्ये पाहिलं गेलं तर काय पाहिलं तर मल्टिपल आलिल्स आहेत इन्व्हायरमेंटमध्ये, कोडॉमिनन्स आहेत, आणि प्लस काय तिसरं पाहिलं तर इनकम्प्लीट डॉमिनन्स. ठीक आहे, हे तीन आहेत पाहिलं गेलं तर. ह्यामध्ये काय होतं पाहिलं तर मोस्ट पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी जर आपण जर पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी मल्टिपल आलिल्स इन्व्हायरमेंटमध्ये पाहिले गेले तर मोर दॅन 2 और 2 फॉर्म ऑफ आलिल्स काय प्रेझेंट्स आहेत. नेहमी लक्षात ठेवा इंडिव्हिज्युअलमध्ये दोनच आलेले असू शकतात, पण मात्र पॉप्युलेशनमध्ये पाहिलं गेलं तर मोर दॅन 2 आलिल्स काय आहेत पॉसिबल आहेत. तुमचं बेस्ट एक्झाम्पल पाहिलं गेलं तर ABO ब्लड ग्रुप. आता पाहिलं गेलं तर ABO ब्लड ग्रुप काय पाहिलं तर 3 आलिल्स या ठिकाणी, एक A आलेले, B आलेले आणि O आलेले. ठीक आहे, म्हणजे इन्व्हायरमेंटमध्ये पाहिलं गेलं तर मोर दॅन 2 आलिल्स पाहिलं तर एकाचा ब्लड ग्रुप A असू शकतो, काहींचा B असतोय, काहींचा AB असतोय, काहींचा O असतोय. म्हणजे त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर सेम लोकोसवरती काय आहेत डिफरंट आलिल्स आहेत, त्याला काय म्हणतात मल्टिपल आलिल्स. पण इंडिव्हिज्युअलमध्ये किती येणार पाहिलं तर दोनच आलेले येणार, कारण आपल्याकडे क्रोमोझोमच्या किती कॉपीज आहेत, फक्त आणि फक्त 2 कॉपीज आहेत. एका क्रोमोझोमवरती एक आलील, दुसऱ्यावरती दुसरा आलिल्स. पण मात्र पॉप्युलेशनमध्ये मल्टिपल आलिल्स काय आहेत पॉसिबल आहेत. मग ह्यांच्यामध्ये पाहिलं गेलं तर काय होतात इंट्रॅक्शन त्यांना मल्टिपल आलिल्स. ठीक आहे, दुसरं काय पाहिलं तर कोडॉमिनन्स. को म्हणजे काय पाहिलं तर दोन्हीचे दोन्ही काय करतात पाहिलं तर इक्वली त्याची की काय करतात कॅरेक्टर्स काय करतील शो करतील. ठीक आहे, मग इक्वली करतील बोथ द आलिल्स ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेअर्स एक्सप्रेस देमसेल्स इक्वली इन F1 हायब्रिड्स. दोन्हीचे कॅरेक्टर्स काय होतील पाहिलं गेलं तर इक्वली नेक्स्ट जनरेशनमध्ये काय करतील पास केले जातील. त्याला काय व्हायचं कोडॉमिनन्स. म्हणजे दोघांचे कॅरेक्टर्स काय होणार आहे शो होणार आहेत. दोघांचे जर शो झाले कन्सिडर करा की मेंडलचं म्हणणं काय होतं पाहिलं गेलं तर हाईट जर आपण कन्सिडर केली, एकतर हाईट एकतर 5 फूट असेल किंवा 10 फूट असेल, एक तर टॉल असेल किंवा डॉर्प असेल. पण व्हॉट अबाउट द इंटरमिडिएट हाईट्स, त्यांचं काय पाहिलं तर त्या ठिकाणी कोडॉमिनन्स वगैरे लॉ आपल्याला पाहिलं तर म्हणजे दोन्हीचे कॅरेक्टर्स काय होतात शो होतात, आणि इंटरमिडिएट हाईट्स काय मिळतात आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे सिरकोटचा कोट कलर इन कॅटल पाहिलं तर हे एक्झाम्पल आहे बेस्ट. आणि जेनोटायपिक आणि फेनोटायपिक रेशो काय पाहिलं तर 1:2:1 दोन्हीच्या दोन्ही रेशो काय पाहिलं तर सेम आहे. तसंच इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये काय होतं पाहिलं तर ह्या ठिकाणी पण काय होतं पार्शियली कॅरेक्टर्स काय होतात एक्सप्रेस होतात. आता पार्शियल एक्सप्रेस कसं होतं पाहिलं तर एक बेस्ट एक्झाम्पल पाहिलं तर मिराबिलस जिलापा नावाचे प्लांट्स आहेत, 4 o'clock म्हणतो आपण. हे 4 प्लांट्समध्ये काय होतं पाहिलं तर जे की आपण गुलबक्षी झाड म्हणतो. ठीक आहे, त्यामध्ये काय काय फ्लॉवर कसे पाहिलं तर व्हाईट आहे, तर काही कसे आहेत पाहिलं तर रेड आहेत. आता नेक्स्ट जनरेशनमध्ये मेंडलचं काय म्हणणं होतं पाहिलं तर एक तर व्हाईट येतील किंवा रेड येतील. पण दोघांचं जर क्रॉस केलं तर नेक्स्ट जनरेशनमध्ये मात्र आपल्याला काय मिळतात पिंक कलरचे फ्लॉवर पाहायला मिळतात. म्हणजे ना व्हाईट ना रेड. व्हाईटचे पण थोडे कॅरेक्टर्स आले, रेडचे पण थोडे कॅरेक्टर्स आले. दोन्हींनी काय झालं पार्शियल ते काय झालं पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झाले. ह्यांचाही जर रेशो पाहिलं गेलं तर ह्यांचाही रेशो जेनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो काय पाहिलं तर सेम आहे 1:2:1 ॲज रिमेन्स कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्स सारखंच पाहिलं गेलं त्याच्यामध्ये काय रेशो आहे. ठीक आहे, पण याच्यामध्ये पाहिलं तर पार्शियल ते काय करतात दोन्ही एकमेकांच्या कॅरेक्टर्स काय करतात शो करतात. तर इंटरजेनिक किंवा नॉन अलेर्जिक इंटरॅक्शनमध्ये काय ते पाहिलं तर एक येतात प्लिओट्रॉफी आणि दुसरं येतात पाहिलं तर पॉलिजिन्स. प्लिओट्रॉफीमध्ये काय होतं पाहिलं गेलं तर अ जीन विच कॅन एक्झिबिट मल्टिपल फिनोटायपिक रेशो. ठीक आहे,
त्या ठिकाणी पाहिलं तर खूप सारे फिनोटायपिक रेशो काय करतात, दाखवतात. त्यांना काय म्हणतात, प्लिओट्रॉपी. मग एखादा डिसीज झाला, त्या डिसीजचे प्रत्येकाला काय आहेत, वेगवेगळे सिम्पटम्स पाहायला मिळतात. आता नॉर्मल डिसीजचे सेम सिम्पटम असतात, पण काही ठिकाणी वेगवेगळे सिम्पटम्स काही ठिकाणी पाहायला मिळतात. एक डिसीज दिला आहे तुम्हाला फिनाइलकीटोनुरिया आणि दुसरं दिलं आहे सिकल सेल ॲनिमिया. ह्यांचा जर फिनोटायपिक रेशो पाहिलं तर 2:1 पाहायला मिळतो. आता आपण 4 पॅरेंट्स होतात, पण एक पॅरेंटचे काय होते पाहिजे, त्या ठिकाणी बऱ्यापैकी काय पाहिलं मिळते, डेथ पाहायला मिळते. म्हणून रेशो त्या ठिकाणी काय 2:1 आहे. एक पॅरेंट काय सर्वाइव्ह करत, एक ऑप्शन काय सर्वाइव्ह करत नाही. पॉलिजिन्स जर पाहिलं गेलं तर पॉलिजिन्स म्हणजे काय, पॉली म्हणजे स्टँड फॉर द मेनी. मेनी जीन्स जर असेल तर पाहिलं गेलं तर दिस ट्रेट्स आर कंट्रोल बाय द 3 or more जीन्स. जर एखाद्या कॅरेक्टर्स पाहिलं गेलं तर जर कॅरेक्टर्स गव्हर्न करायचे, त्या कॅरेक्टर्स गव्हर्न करण्याला मोर दॅन 3 किंवा मोर दॅन 3 जर जीन्स इन्व्हॉल्व असेल तर म्हणायचं पॉलिजिन्स. ठीक आहे. मग बेस्ट एक्झाम्पल आपला ह्युमन स्किन कलर. ह्युमन स्किन कलर फक्त आपल्याला एका जीन्समुळे ठरवलं जात नाही, त्याला मल्टिपल फॅक्टर्स आहेत, मल्टिपल जीन्स आहेत जे रिस्पॉन्सिबल काय पाहिलं तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ह्युमन स्किन कलर. ठीक आहे. हे झालं तुमचं कशाबद्दल पाहिलं तर जे की डेव्हिएशन फ्रॉम द मेंडेलियन जेनेटिक्स. ठीक आहे. त्यानंतर इथं नेक्स्ट पाहिलं गेलं तर क्रिस क्रॉस इंट्रॅक्शन्स. क्रिस क्रॉस इंट्रॅक्शनमध्ये काय होतं पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणच्या ज्या इंट्रॅक्शन्स आहेत, ह्या इंट्रॅक्शन्स कशा पाहिलं गेलं तर ज्या एक्स लिंक्स बऱ्यापैकी कशा आहेत, रेसिस्टिव्ह इंट्रॅक्शन्स किंवा एक्स लिंक बरोबर ज्या इंट्रॅक्शन्स आहेत ह्या कशा पाहिलं गेलं तर इट इज द क्रिस क्रॉस इनहेरिटन्समध्ये येतात. मग कोण येते क्रिस क्रॉस इनहेरिटन्समध्ये पाहिलं गेलं तर त्यामध्ये येतात पाहिलं गेलं तर सगळ्यात सुरुवातीचं पाहिलं गेलं तर 2 आहेत. एक आहे हायपोप्लायडी आणि दुसरं आहे कलर ब्लाइंडनेसचं एक्झाम्पल मोस्ट पाहिलं गेलं तर. ठीक आहे. हे दोन्ही कसे पाहिलं गेलं तर इट इज द एक्स लिंक रेसिसिव्ह डिसऑर्डर. लक्षात ठेवा. आता रेसिसिव्ह डिसऑर्डर कशानंतर पाहिलं गेलं तर ज्या वेळेस दोन्ही जीन्समध्ये म्युटेशन होईल त्यावेळेस मात्र काय होते पाहिलं तर डिसीज होतोय, अशा म्हणायचं एक्स लिंक रेसिसिव्ह डिसऑर्डर. जर एका जीन्समध्ये किंवा एका क्रोमोझोममध्ये असलेल्या आलील्सवरती जर हे झालं, अफेक्ट झाला, तरी त्या इंडिव्हिज्युअल्सवरती एवढा अफेक्ट होत नाही. त्या इंडिव्हिज्युअल म्हणायचं कॅरियर. दोन्ही जीन्समध्ये जर म्युटेशन झालं तर मात्र काय होतंय, डिसीज होतोय. अशा डिसीजला म्हणलं तर पाहिलं तर रेसिसिव्ह डिसऑर्डर. मग आता रेसिसिव्ह डिसऑर्डर्समध्ये पाहिलं गेलं तर काय काही ॲटोझोमल रेसिसिव्ह डिसऑर्डर आहेत, तर काय पाहिलं तर सेक्स लिंक किंवा आपण त्याला म्हणतो एक्स लिंक रेसिसिव्ह डिसऑर्डर. ठीक आहे. मग एक्स लिंकमध्ये काय तर पाहिलं तर ह्यामध्ये पाहिलं तर एक प्रोटीन आहे. हे प्रोटीन काय करतं पाहिलं तर हायपोप्लॉइडीमध्ये पाहिलं तर काय होते, तो प्रोटीन्स काय होते पाहिलं मोस्ट पाहिलं तर त्या ठिकाणचे जे की सिंगल प्रोटीन कशामध्ये इन्व्हॉल्व पाहिलं तर ब्लड कोटिंगमध्ये पाहिलेले इन्व्हॉल्व आहेत, ज्याच्यामुळे काय होतं पाहिलं तर डिसीज होतं कोणता पाहिलं तर हायपोप्लॉइडी. ज्यामध्ये पाहिलं गेलं तर काय होतं आहे, ही नॉर्मल आहे XH XY, मेल आहे XH. हे लक्षात ठेवा. मोस्ट कॉमनली पाहिलं तर जर एक्स लिंक रेसिसिव्ह डिसऑर्डर असेल तर मोस्ट अफेक्ट कुणा होत असेल तर सगळ्यात जास्त अफेक्ट होतो मेलवरती. लक्षात ठेवा. मेलवरती का अफेक्ट होतो पाहिलं तर फिमेलकडे XXच्या 2 जीन्स आहेत, 2 कॉपीज आहे सॉरी क्रोमोझोमच्या, पण मेलकडे मात्र एकच कॉपीत. एका कॉपीमध्ये जरी म्युटेशन झालं तरी त्याला डिसऑर्डर होणार आहे. मी लक्षात ठेवा. मेल्सकडे किती पाहिलं तर एकच एक्स क्रोमोझोम आहे आणि त्या एक्स क्रोमोझोमवरती जर अफेक्ट झाला तर त्याला साहजिक डिसऑर्डर होणार आहे. पण फिमेलमध्ये काय 2 आहेत, एकावर जरी अफेक्ट झाला तर दुसरा जीन्स मात्र त्याचं काम करत असतोय, त्याच्यामुळे त्याला काही डिसऑर्डर होत नाही. फिमेल कॅरियर असू शकते, मेल कधीच कॅरियर असू शकत नाही. त्याला काय होणार आहे, डिसीजच होणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं तर ज्याला हिमोफिलिक आहे हा काय पाहिलं तर डिसीज आहे XH XY. एका जीनमध्ये म्युटेशन झालं, दोन्हीमध्ये म्युटेशन झालं, ते काय त्या पाहिलं तर त्याला पण डिसीज होणार आहे. आणि एक काय पाहिलं तर मेलमध्ये कॅरियर कधी असतो, मेलला डायरेक्ट डिसीज होणार आहे, फिमेलमध्ये काय मात्र कॅरियर आहे. सेम पाहिलं गेलं तर कलर ब्लाइंडनेसबद्दल सेम आहे, विच फाउंड मोर इन मेल्स इन दॅन द फिमेल्स. मेल्समध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळतो. जिनोटाइप ऑफ द डिफरंट इंडिव्हिज्युअल्स विच कॅन बी रिप्रेझेंट. ठीक आहे. कसं रिप्रेझेंट केलं आहे, कॅपिटल C नॉर्मल आहे. ठीक आहे. स्मॉल सी, ठीक आहे, स्मॉल सी काय पाहिलं तर इट इज अ डिसीज कॉजिंग आहे. आणि शेवटचं काय पाहिलं तर कॅपिटल C स्मॉल सी कसं पाहिलं गेलं तर कॅरियर आहे. फिमेल मात्र कॅरियर असू शकते, मात्र मेल कॅरियर असू शकत नाही. आणि एखादं म्हणून पाहिलं तर सगळ्यात जास्त कुठं होतं पाहिलं तर मेल्समध्ये हे डिसीज पाहायला मिळतात जास्त करून, कारण त्यांच्यामध्ये एखाद्या जीन्समध्ये म्युटेशन झालं ते काय होतं त्यांना डिसऑर्डर्स. ठीक आहे. त्याला क्रिस क्रॉस इंट्रॅक्शनबद्दल. दुसरं आहे सेक्स डिटर्मिनेशन. आता सेक्स कसं डिटर्माइन करतो पाहिलं तर आयदर इट इज मेल और इट इज अ फिमेल.
मग मेल फिमेल कशाने डिटेक्ट करतो पाहिलं तर सगळ्यात सिंपल काय आपल्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे. ह्युमनमध्ये काय पाहिलं तर ह्युमनमध्ये जर XX असेल तर मेल आहे आणि XY असेल तर फिमेल आहे. पण सगळ्याच ऑर्गॅनिझममध्ये काय मात्र असं पाहायला मिळत नाही. जर इन्सेक्टचा जर विचार केला आपण, इन्सेक्टमध्ये मेल कसं पाहायला गेलं तर इन्सेक्टमध्ये फिमेल पाहायला गेली तर कसे आहेत, फिमेल XX आहे. ठीक आहे, उलटा लिहितं, फिमेल कशी आहे XX आहे, मेल कसं आहे पाहायला गेलं तर मेल आहे XY. पण इन्सेक्टमध्ये पाहायला गेलं तर हा Y ठिकाणी काय असतोय, ॲबसेंट असतोय. ठीक आहे, XO हे इन्सेक्टमध्ये. ठीक आहे, तेच जर आपण पाहायला गेलं तर बर्ड्समध्ये मात्र काय सिस्टीम वेगळी आहे. जर त्या ठिकाणी XX न वापरता त्या ठिकाणी ZW, जर ZW असेल तर काय फिमेल आहे आणि जर दोन्हीच्या दोन्ही ZZ असेल तर इट इज अ मेल. पण सगळ्यात इंटरेस्टिंग सिस्टीम कशात पाहायला गेलं तर हनीबीमध्ये मेंडलनी ह्याच्यावरती काम केलं होतं, पण मेंडल फेल का पाहिलं गेलं तर कारण ह्याच्यामध्ये कशी आहे हॅप्लोडिप्लॉयटिक सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम आहे. आता हॅप्लोडिप्लॉयटिक कशी पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग पाहिलं तर जर डिप्लॉयड असेल तर फिमेल, हॅप्लॉइड असेल तर मेल. म्हणजे विदाऊट आता हॅप्लॉइड कशी तयार होती पाहिलं गेलं तर हॅप्लॉइड मोस्ट कॉमनली फर्टिलायझेशन तयार होत नाहीत. विदाऊट फर्टिलायझेशन जर इंडिव्हिज्युअल जर ग्रो करत असेल तर तो होणार आहे हॅप्लॉइड. आता ह्या ठिकाणी पहा मोस्ट पाहिले तर जी की फिमेल आहे, फिमेल कशी आहेत डिप्लॉइड आहे, क्रोमोझोम नंबर 16 आहे. मेल कसं पाहिलं तर हॅप्लॉइड आहे, क्रोमोझोम नंबर 16 आहे. ह्याचं होईल मायटोसिस मोस्ट कॉमनली हॅप्लॉइड जाता काय मिओसिस होणार आहे का, नाही. मिओसिस झालं तर हॅप्लॉइडचा का तुम्ही हाफ तर क्रोमोझोम नाही करू शकत आपण. ठीक आहे, ह्याचे काय तुम्हाला तर हॅप्लॉइड्सच जे की गॅमेट्स तयार होतील. पण ह्या ठिकाणी फिमेलमध्ये मात्र काय होणार आहे मिओसिस, हॅप्लॉइड्स तयार होतील काही आणि काही डिप्लॉइड्स हॅप्लॉइड्स तयार होतील. ठीक आहे, काही हॅप्लॉइड्स काय करतील पाहिले गेलं तर फर्टिलायझेशनमध्ये जातील आणि जी की फर्टिलायझेशन नंतर एक हॅप्लॉइड मेलकडून आला, एक हॅप्लॉइड फिमेलकडून काय होईल डिप्लॉइड तयार होईल. पण जो डिप्लॉइड तयार होईल तो पाहिला गेलं तर फिमेल तयार होते. लक्षात ठेवा, फर्टिलायझेशन झालं तर फिमेल त्या ठिकाणी फिमेल हनीबी तयार होते. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या फिमेलने एग्ज लेईंग केल्यात मेयोसिस झाले त्या हॅप्लॉइड सेलचं जर फर्टिलायझेशन झालं नाही तर त्या ठिकाणी काय मात्र सगळेचे सगळे मात्र मेल ज्या की हनीबीज तयार होतील. ठीक आहे, म्हणजे विदाऊट फर्टिलायझेशन जर त्या जर ग्रो करत असतील तर काय सगळ्या मेल आणि फर्टिलायझेशन मात्र काय होती फिमेल तयार होती. म्हणून मोस्ट कॉमनली मेंडेल पण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं आहे फेल गेला आहे. पण लक्षात ठेवा हॅप्लॉइड असेल तर मेल, डिप्लॉइड असेल तर फिमेल कुठं हनीबीमध्ये, ZZ असेल तर मेल कुठं बर्ड्समध्ये. ठीक आहे, त्यानंतर आता प्लॉइडी लेवल आपण कशा पाहिलं तर कशा मेंटेन ठेवायच्या कशा नाही पाहू त्या नंतर पाहूयात. पण त्या ठिकाणी आपण काय करूयात सम एक्झाम्पल्स ऑफ द प्लॉइडी पाहिले गेलं तर कसे पाहिले तर काय युप्लॉइडी आणि काय अनयुप्लॉइडी. यू म्हणजे काय मोस्ट कॉमन ट्रू प्लॉइडी, ट्रू म्हणजे व्यवस्थित प्रॉपर जर जे की हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम आहे त्याच्या मल्टिपल जर सेट्स होत असेल प्लॉइडीचे त्याला म्हणायचं युप्लॉइडी. मग आपलं हॅप्लॉइड ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड, पेंटाप्लॉइड म्हणजे जर अशा सेटमध्ये जर हे होत असेल तर त्याला काय म्हणायचं पाहिलं तर एक्झॅक्ट नंबर काय को मल्टिपल द मोस्ट कॉमन प्रायमरी बेसिक नंबर जो की हॅप्लॉइड डिप्लॉइड असण्याच्या मल्टिपल. हॅप्लॉइड असेल तर मोनोप्लॉइडी, 2 असेल तर डिप्लॉइड आणि 3 असेल तर ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड, पेंटाप्लॉइड्स किंवा ऑल ओव्हर आपण त्याला म्हणतो पॉलीप्लॉइडी. ठीक आहे, पण तेच जर पाहिलं गेलं तर क्रोमोझोमच्या नंबरमध्ये पाहिलं गेलं तर काय होतं पाहिलं तर एक्झॅक्ट मल्टिपल कॉपीज नाही हॅप्लॉइड सेटच्या. हॅप्लॉइड सेटच्या एक्झॅक्ट मल्टिपल कॉपीज नाही, त्याच्यामध्ये काय आहे थोडं थोडं काहीतरी काय कमी किंवा जास्त आहे अशा कंडिशन आपण म्हणतो पाहिलं तर अनइप्लॉइडी. आता ह्या अनइप्लॉइडीचं पाहिलं तर काय अगेन कन्वर्जन केलं आहे 2 टाईपमध्ये. एक येतात हायपरप्लॉइडी आणि दुसरं येतात हायपोप्लॉइडी. हायपो म्हणजे काय बिलो, जर आपण त्या हॅप्लॉइड सेट क्रोमोझोमच्या मल्टिपल किंवा हॅप्लॉइड सेट जर असेल त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडासा क्रोमोझोम नंबर जर कमी असेल त्याला म्हणायचं हायपोप्लॉइडी. कमी ॲक्च्युली पाहिलं गेलं तर नॉर्मल प्लॉइडीपेक्षा. हायपरप्लॉइडीमध्ये काय होतं जेवढा सेट ऑफ क्रोमोझोम आहे त्याच्यापेक्षा काय होतं एक एक्स्ट्रा त्याच्यामध्ये काय होतात क्रोमोझोमची ॲडिशन होते त्याला म्हणायचं हायपरप्लॉइडी. आता जर समजा एखादा क्रोमोझोम कमी तर त्याला म्हणायचं मोनोसोमी. मग 2n-n. मग 2n-n म्हणजे कन्सिडर करा की मेलचं एक्झाम्पल घ्या पाहिलं तर मेलमध्ये क्रोमोझोम नंबर किती आहे 46 आहे. पण 46 वजा 1 किती होणार आहे 45 जर क्रोमोझोम असलेला काय कंडिशनला मोनोसोमी म्हणायचं. ठीक आहे, जर आपल्याला 44 क्रोमोझोम आले तर त्याला म्हणायचं नलिसोमी. डायरेक्ट एक पेअर काय गायब आहे. जर
त्या ठिकाणी पाहिले गेले तर 2n+1 असेल तर त्याला म्हणायचं ट्रायझोमी. एक क्रोमोझोम काय झालाय मग या ठिकाणी किती असणार आहे 47 क्रोमोझोम असणारे पाहिले गेले तर. आणि तेच या ठिकाणी पाहिले गेले तर ज्या ठिकाणी पाहिलं तर टेट्रासोमीमध्ये काय आहेत 2n+2 नंबर आहे. ठीक आहे, ह्या ठिकाणी पाहिलं तर काय होणार आहे डायरेक्ट 2 क्रोमोझोम नंबर काय होणार आहे क्रोमोझोम नंबर 2 इन्क्लूड म्हणजे 46 त्या ठिकाणी होणार आहे 48 म्हणजे 44 45 46 कसं आपल्याला पाहिलं तर नॉर्मल क्रोमोझोम नंबर आहे. ह्याच्यात काय पाहिलं तर अनयुप्लॉइड पाहिजे आहे. हे कसे आहेत युप्लॉइड 46 असेल तर. ठीक आहे, 47 48 किंवा 45 कसे आहेत अनयुप्लॉइड. ठीक आहे, ह्याच्यात पाहूयात काय डिसऑर्डर्स हे पाहिजे तर हे डिसऑर्डर्स आपण काय करणार आहेत पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण क्रोमोझोम काढूयात वेगवेगळे काय पाहूयात शेप पाहूयात. ठीक आहे, ह्या ठिकाणी पाहिलं गेलं तर टाईप ऑफ क्रोमोझोम पाहिले गेलं तर काय पाहिलं तर 2 आर्म आहे क्रोमोझोममध्ये. ठीक आहे, एक आहे पी एक आहे क्यू आर्म. ठीक आहे, या पी आणि क्यू आर्मवरून काय करतात पाहिलं तर जे की वेगवेगळे क्रोमोझोमचे टाईप आहेत. पी आर्म म्हणजे काय पाहिलं तर पेटाइट आर्म. पेटाइट म्हणजे काय पाहिलं तर समथिंग स्मॉल. जे स्मॉल आर्म आहे त्या स्मॉल आर्म म्हणायचं पी आर्म्स. जी लार्ज आर्म आहे म्हणायचं क्यू आर्म्स. आता हे पाहिले गेले तर ह्या ठिकाणी पाहिले तर वेगवेगळे टाईप पाहिले तर सगळ्यात सुरुवातीला दोन्ही जर आर्म जर सेम असेल तर त्याला म्हणायचं पाहिलं गेलं तर मेटासेंट्रिक क्रोमोझोम. सेंट्रिक स्टँड फॉर द सेंट्रोमियर. हा काय आहे सेंट्रोमियर आहे. सेंट्रोमियर पासून दोन्ही आर्मचं डिस्टन्स काय केलं कॅल्क्युलेट केले. दोन्ही आर्म जर सेम साईजचे असतील इक्वल लेंथचे असतील तर काय करायचं मेटासेंट्रिक म्हणजे सेंट्रोमियर कुठे मिडलला आहे. ठीक आहे, ह्याचा जर शेप पाहिलं तर कसं आहे पाहिलं तर फिश शेप क्रोमोझोम त्या ठिकाणी काय होते फॉर्म होते. दुसरा कोणता आहे सब मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिकमध्ये काय होतं पाहिलं गेलं तर एक आर्म काय थोडीशी छोटी एक आर्म लांब आहे. ह्याचा शेप होतो एल शेप. आणि ह्या ठिकाणी जर आपण पाहिलेलं मोस्ट पाहिलेलं तर त्या ठिकाणची पाहिलं तर एक आर्म आहे ही एक आर्म काय पाहिलं तर छोटी म्हणजे पी पेक्षा कशी पाहिलं तर पी आर्म काय स्मॉल दॅन क्यू पण थोडीशी स्मॉल आहे म्हणून काय होतं सब मेटासेंट्रिक. तिसरी पाहिले गेले तर ॲक्ट्रोसेंट्रिक. ॲक्ट्रोसेंट्रिकमध्ये काय पाहिलं तर पी इज व्हेरी 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 लेस दॅन क्यू. म्हणजे पाहिलं तर त्या ठिकाणी पाहिलं तर जी आर्म आहे जी आर्म काय पाहिलं तर सगळ्यात काय छोटी. ह्याचा शेप कसा आहे पाहिलं तर जे शेप पाहिले त्याला म्हणतात ॲक्ट्रोसेंट्रिक क्रोमोझोम. आणि सगळ्यात शेवटचा काय पाहिलं तर पी आर्मच त्या ठिकाणी काय ॲब्सेंट आहेत. अशा क्रोमोझोमला काय म्हणतात फक्त एकच आर्म आहे कोणते आर्म क्यू आर्म. अशा क्रोमोझोम म्हणतात टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. आणि याचा शेप कसा पाहिलं तर आय शेप आहे का दुसरी आर्म त्या ठिकाणी प्रेझेंट नाही आहे. हे झालं डिफरंट टाईप ऑफ क्रोमोझोम्स. आता मेन इम्पॉर्टंट पाहिलं तर सेक्स क्रोमोझोममध्ये काय एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम काय इम्पॉर्टंट आहेत. तर आपण पाहूयात की एक्स क्रोमोझोम कसा आहे वाय क्रोमोझोम कसा टाईपचा आहे. एक्स क्रोमोझोम जर आपण पाहिलं गेलं तर इट इज अ मेटासेंट्रिक क्रोमोझोम. म्हणजे पाहिलं तर कसं आहे पाहिलं तर इट हॅव्हिंग अ फिश शेप्स. दोन्हीची जी की पी आर्म क्यू आर्म कसे आहेत सेम साईजचे आहेत. प्लस पाहिलं गेलं तर सगळ्यात लॉंगर आहे वाय क्रोमोझोमपेक्षा. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात यू क्रोमॅटिन रिजन आहे ॲज कम्पेअर टू द हेट्रोक्रोमॅटिन रिजन्स. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जीन्स आहेत. आणि ज्या जीन्सचं काय होते पाहिलं गेलं तर जास्त प्रमाणात काय होते मल्टिपल कॉपीज किंवा त्यांचं एक्सप्रेशन काय होते जास्त प्रमाणात. म्हणजे की आपण सेक्शुअल डिटर्मिनिंग जीन्स सगळ्यात जास्त कुठं असेल तर एक्स क्रोमोझोमवरती लक्षात ठेवा. प्लस नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम्स शोज मोर जीन्स दॅन द वाय क्रोमोझोम्स. जर त्यांचं नॉन होमोलॉगस जर पाहिलं तर एक्स क्रोमोझोमवरती काय सगळ्यात जास्त जीन्स आहेत. प्लस एक्स क्रोमोझोम काय करतोय क्रिस क्रॉस इनहेरिटन्स काय करतोय शो करतोय. तसं वाय क्रोमोझोम क्रिस क्रॉस इनहेरिटन्स शो करत नाही. इट इज शोज द स्ट्रेट इनहेरिटन्स. ठीक आहे, क्रिस क्रॉसमध्ये आपण 2 एक्झाम्पल ऑलरेडी पाहिल्यात. ह्याचं जर पाहिलं गेलं तर शॉर्ट क्रोमोझोम आहे जास्त प्रमाणात हेट्रोक्रोमॅटिन आहे. स्मॉल अमाऊंट ऑफ द युक्रोमॅटिन आहे. नॉन होमोलॉगस पार्ट्स ऑफ वाय क्रोमोझोम्स कंटेन फ्यू जीन्स. ह्याच्यामध्ये काय फक्त फ्यू जीन्स आहेत. आणि ह्याचा जर शेप पाहिलं तर कसं पाहिलं तर इट इज अ ॲक्रोसेंट्रिक शेप आहे ज्याचं की एक आर्म काय खूप छोटी. ठीक आहे, आपण मोस्ट कॉमन जर कॅरोटायपिंग केलं तर क्रोमोझोम काढतो काय पाहिलं तर हा एक्स एक्स दोन्ही सेम काढतो. पण जर वाय काढायचं असेल जर मेल असेल तर हा एक्स काढतो आणि वाय क्रोमोझोम काय काढतो थोडासा छोटा काढतो. का छोटा कारण त्याची साईज कशी छोटी. पाहिले गेले तर आता मेलमध्ये जर आपण जेनचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी फिमेल जर असेल तर एक क्रोमोझोम काय केलं जातोय इनॲक्टिव्ह केला जातोय. ठीक आहे,
तर इनॅक्टिव्ह काय होतं पाहिलं तर कारण त्याच्यामध्ये काय आहेत खूप सारे जीन्स आहेत. जर फिमेलमध्ये तर तेवढंच पाहिलं गेलं तर मेलमध्ये पण काय आहेत एकच एक क्रोमोझोम आहे. मग ह्यांचं जेनेटिक कॉम्पोजिशन कुठे काय पाहिलं तर एक क्रोमोझोम कशात कन्वर्ट केलं जातो मेल फिमेलमध्ये बार बॉडीजमध्ये काय केलं जातं कन्वर्ट केलं जातं. ठीक आहे, हे झालं एक्स आणि वाय क्रोमोझोमबद्दल. आता आपण पाहूयात की काही डिसऑर्डर्स आहेत जे डिसऑर्डर कशाला पाहिलं तर काही ॲटोसोमल इनहेरिटन्स आहेत तर काय पाहिलं तर जे की सेक्स लिंक इनहेरिटन्स आहेत. तर सुरुवातीला आपण पाहूयात की ॲटोझोमल इनहेरिटन्स म्हणजे काय असे डिसीज जे डिसीज काय होतं ॲटोझोम्समुळे होतात. दोन क्रोमोझोमचे टाईप आपण पाहतो की एक ॲटोझोम्स आणि एक ॲलोझोम्स. ॲटोझोम्स म्हणजे काय पाहिलं तर ज्या 22 पेअर्स आहेत पाहिलं तर हे ॲटोझोमचे आहेत आणि एक कशी ॲलोझोमची म्हणजे सेक्स क्रोमोझोम काय आहेत ॲलोझोम्स आहेत. एकतर XX किंवा XY हे सोडून सगळेचे सगळे कसे आहेत ॲटोझोम्स आहेत. त्यांच्यावरती जर म्युटेशन झालं त्यांच्यावरती जर काही जीन्सने जर प्रॉब्लेम आला आणि त्याच्यातून कॅरेक्टर जर नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर असेल त्याला म्हणतात ॲटोझोमल इनहेरिटन्स. ह्यामध्ये काही डॉमिनंट ट्रेट जातात तर काही रिसेसिव्ह ट्रेट्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. डॉमिनंट म्हणजे एक जरी जीन्समध्ये म्युटेशन झालं ते काय होणार आहे त्याला ते कॅरेक्टर्स किंवा ट्रेट्स काय होणार आहे शो होणार आहे. ठीक आहे, तर कोणत्या पाहिलं तर विडोस्पीक आणि हंटिंग्टन डिसीज कसे पाहिलं तर ॲटोझोमल डॉमिनंट ट्रेट्स आहेत. त्यानंतर पाहिलं तर फिनाइल कीटोन एरिया सिस्टिक फायब्रोसिस आणि सिकल सेल ॲनिमिया हे कसे पाहिले गेलं तर इट इज अ रेसिसिव्ह ट्रेट्स म्हणजे दोन्ही जीनमध्ये म्युटेशन झालं तर हे डिसीज होणार आहे सिस्टिक फायब्रोसिस फिनाइल कीटोन एरिया किंवा तुमचा सिकल सेल ॲनिमिया. आता दुसरे पाहिले गेलं तर थॅलेजमिया. थॅलेजमिया आपण कसं पाहिलं तर इट इज अ ॲटोसोमल रेसिसिव्ह डिसऑर्डर्स. कशामुळे तो पाहिले गेलं तर आयदर अल्फा किंवा ब्लीटा ग्लोबुलिन चेंज इन द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनच्या अल्फा चेन हिमोग्लोबिन आपण टेट्रामेरिक आहे दोन अल्फा सब युनिट आणि दोन बीटा सब युनिटने काय झालेलं आहे हिमोग्लोबिन बनलेलं आहे. मग ह्या ठिकाणी पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी होतंच काय पाहिलं तर अल्फा किंवा बीटा चेन्समध्ये जर म्युटेशन झालं काय सिंथेसिस करताना तर त्या ठिकाणी थॅलेजमिया होते. जर अल्फा चेनमध्ये जर झालं तर त्याला म्हणायचं पाहिलं गेलं तर अल्फा थॅलेजमिया आणि बीटा चेनमध्ये झालं तर म्हणायचं बीटा थॅलेजमिया. ठीक आहे, दोन टाईप पाहिलं तर एक आहे अल्फा थॅलेजमिया एक आहे बीटा थॅलेजमिया. आता अल्फा थॅलेजमिया पाहिलं गेलं तर काय होतं पाहिलं तर अल्फा चेन काय होते अफेक्टेड होते. ह्या ठिकाणी पाहिलं तर सिंथेसिस जी की क्लोजली लिंक जीन्स कोणता आहे HbA1 HbA2 विच इज मेनली प्रेझेंट ऑन क्रोमोझोम 16. ठीक आहे, अफेक्ट कुठं होतोय बीटा चेन ऑफ द ग्लोबिन. बीटा चेनवरती काय होतंय अफेक्ट होतोय बीटा थॅलेजमियामध्ये सॉरी. आणि प्लस एक जीन आहे कोणता बीटा थॅलेजमियामध्ये HBB जीन्स विच इज प्रेझेंट ऑन द 11 क्रोमोझोम. ठीक आहे, अल्फा थॅलेजमियाचा जीन 11 नंबर क्रोमोझोमवरती आहे तर बीटा थॅलेजमियाचा जीन कोण आहे सॉरी अल्फा थॅलेजमियाचा जीन 16 नंबर क्रोमोझोमवरती आहे तर बीटा थॅलेजमियाचा जीन कुठे आहे 11 नंबर क्रोमोझोमवरती आहे हे लक्षात ठेवायचं. प्लस बीटा थॅलेजमियामध्ये बीटा चेनमध्ये अफेक्ट होतोय अल्फा थॅलेजमियामध्ये अल्फा चेनवरती काय होतंय अफेक्ट होते. मग आता अफेक्ट होते पाहिलं गेलं तर मोस्ट काय होतंय हे दो जीन्स कोणाला होते लक्षात ठेवायचं HbA1 जी की हिमोग्लोबिन चेन आहे A1 आणि HB हिमोग्लोबिन A2. ठीक आहे, दोन जागी काय होते म्युटेशन होते. पण बीटामध्ये काय होते पाहिलं तर बीटा थॅलेजमियामध्ये HBB हिमोग्लोबिन बीटा चेनचं B. ठीक आहे, ह्या जीन्समध्ये काय होते म्युटेशन होते. आता काही क्रोमोझोमल डिसऑर्डर्स आहेत जे क्रोमोझोमल डिसऑर्डर्स काय होते पाहिलं तर पाहूयात. जेणे कर्काच्यामध्ये पाहिलं तर बऱ्यापैकी अनइम्प्लॉइड जी कंडिशन आहेत क्रोमोझोम नंबर काय होते चेंज होते असे काही डिसऑर्डर्स तुम्हाला दिलेले आहेत ते पाहूयात. सगळ्यात सुरुवातीचा आहे डाऊन सिंड्रोम. ह्या ठिकाणी 2n+1 म्हणजे एक क्रोमोझोम काय होतोय इन्क्रीज होते. ठीक आहे, म्हणजे कोणती कंडिशन पाहिलेली तर ह्या ठिकाणी ट्रायसोमी आहे. ठीक आहे, एक्स्ट्रा 21 नंबरचा क्रोमोझोम काय होतो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे 46 क्रोमोझोमच्या ठिकाणी किती काय येतात 47 क्रोमोझोम त्या ठिकाणी ॲड होतात. 2nचा म्हणजे 46 + 1 47 क्रोमोझोम त्या ठिकाणी पाहायला मिळतात. दुसरा आहे टर्नर सिंड्रोम आहे. टर्नर सिंड्रोममध्ये काय होतं पाहिलं तर एक क्रोमोझोम आहे जो की वाय क्रोमोझोम वगैरे काय जो असतोय तो ॲक्च्युली ॲबसेंट असतोय किंवा एक्स क्रोमोझोम काय होतोय ॲबसेंट असतोय. मग त्या ठिकाणी फक्त काय होतोय एक्स क्रोमोझोम येतोय. एक्स क्रोमोझोम येतो म्हणजे या ठिकाणी काय पाहिलं तर एक जीन्स काय ॲबसेंट म्हणजे ठिकाणी किती असणार आहे 45 क्रोमोझोमच्या ठिकाणी पाहायला मिळते. ठीक आहे, इट इज मेनली सीन इन ह्युमन फिमेल विच अराइज ड्यू द नॉन डिसजंक्शन ऑफ XX क्रोमोझोम. XX क्रोमोझोमचा प्रॉपर त्या ठिकाणी काय होत नाही डिसजंक्शन होत नाही सेग्रिगेट प्रॉपर होत नाहीत. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल हॅज 45 क्रोमोझोम्स. तिसरा आहे पाहिलं तर क्लेन फिल्टर सिंड्रोम ज्याच्यामध्ये काय होतं पाहिलं तर एक क्रोमोझोम काय होतोय एक्स्ट्रा येतोय. 46 + 1 काय होतात 47. हे बऱ्यापैकी
मेलमध्ये पाहायला मिळतं आणि या ठिकाणी एक क्रोमोझोम काय झालेलं आहे, एक्स्ट्रा आलेलं. कोणतं आलेलं आहे, XX Y क्रोमोझोम येतो. ठीक आहे. नॉर्मल मेलमध्ये काय असतोय, XY, त्या ठिकाणी एक X क्रोमोझोम काय होतोय, एक्स्ट्रा येतोय. त्याचबरोबर पाहायला गेलं तर अजून 2-3 डिसऑर्डर त्याच्यावरती पण विचारलं जाते ट्रायझोमीवरती. एक आहे पटाऊ सिंड्रोम. पटाऊ सिंड्रोम कशामध्ये पाहायला गेलं तर 13 नंबरच्या क्रोमोझोमची ट्रायसोमी झाल्यावरती काय होतंय, पटाऊ सिंड्रोम होतोय. त्यानंतर दुसरा सिंड्रोम आहे एडवर्ड सिंड्रोम. एडवर्ड सिंड्रोम होतं 18 नंबरचा क्रोमोझोमची काय झाली, ट्रायझोमी झाली तर. ठीक आहे. आणि तिसरा कोणता पाहिला तर तुमचा डाऊन सिंड्रोम, जो ऑलरेडी आपण पाहिलं आहे. हे पण लक्षात ठेवायला तर या ठिकाणी 21 नंबर क्रोमोझोमची ट्रायसोमी झाली तर काय होते, डाऊन सिंड्रोम. हे 2 सिंड्रोम पण लक्षात ठेवा. म्हणजे 3 आणि 2 5 सिंड्रोम्स इम्पॉर्टंट पाहिजे तर एक टर्नर म्हणजे X0 जर असेल, एक जे 45 क्रोमोझोम येतात, X जितकी शेवटचा क्रोमोझोम आहे, Y क्रोमोझोम किंवा X क्रोमोझोम काय ठिकाणी ॲब्सेंट आहे. ठीक आहे. हे झालं सगळे काय, इट्स ऑल अबाउट द इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स, ज्यामध्ये आपण पाहिले वेगवेगळे क्रोमोझोमल नंबर, वेगवेगळे डिसीज, डिसऑर्डर्स, त्या ठिकाणी असणारे त्यांचं शेप, साईज. इट्स ऑल अबाउट द इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. सगळे बेसिक काय करायचे आहेत, लर्न करायचे आहेत. कोणता जीन कुठे प्रेझेंट्स आहेत, कोणत्या जीनमध्ये म्युटेशन झाल्यामुळं कोणता काय होतोय, डिसीज होतोय. ठीक आहे. राहील लक्षात. थँक्यू.